सर्वप्रथम आपण बाळूमामाच्या नावाचा गजर करूया. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं, हरसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं, आई सत्यवती मातेच्या नावानं चांग भलं, राजा घोड्याच्या नावानं चांग भलं. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बाळूमामा हाच माझा श्वास आणि बाळूमामा हाच माझा विश्वास. समजणाऱ्या भक्तांना मानाचा जय बाळूमामा सर्वांना. मुक्याला वाचा आणि आंधळ्याला दृष्टी देणारा देव म्हणजे माझा बाळूमामा होय. ह्या जगाचा कारभार चालवणारा एकमेव धनगर म्हणजे बाळू धनगर होय. बाळू धनगर हा साधासुद्धा नसून हा ब्रह्मांड नायक साक्षात महादेवाचा अवतार म्हणजे बाळूमामा होय. असंच एक दिवस मामा आपली बकरी घेऊन तळ ठोकून आणि तिथेच आपला तंबू ठोकून बसले होते. ते पाहून गावकऱ्यातले काही आजूबाजूचे खेडोपाडीचे लोक आपली समस्या मांडण्यासाठी मामांपाशी आले होते. आपलं घरानं सांगायला, आपल्या घरातली अडीअडचण दूर करण्यासाठी, मामांचा आशीर्वाद घेण्यासाठी मामांच्या अवतीभोवती लोक गर्दी करून उभे होती. कोणी बसलं होतं. मामांना आपल्या समस्या सांगून निवारण करून त्या समस्याचं दूर करण्यासाठी तिथे बाळूमामांचे भक्त तंबूच्या अवतीभोवती उभे होते. सगळ्या भक्तांनी मामाचं दर्शन घेऊन मामांपाशी आपलं घरानं सांगत होते. त्यातला एक भक्त असा होता की त्याचा मुलगा जन्मताच आंधळा होता. लहानपणापासून जन्म दिल्यापासून त्याच्या मुलाला काही दिसत नव्हतं. तो मामाला सांगू लागला की मामा, हा माझा मुलगा, याला जन्मताच आंधळपणा झालंय. याचं आंधळपण जर दूर झालं तर आमच्यावर मोठी दया होईल. मामा, तुम्ही एवढे चमत्कार करता. मामा, तुम्ही एवढं काही लोकांच्या समस्या दूर करता, तर माझ्या मुलाचीही दृष्टी आणून द्या. माझ्या मुलाला जग दाखवा. तो भक्त मामांपुढं घराणं करत होता. हा माझा मुलगा मामा, तुम्ही आंधळ्याला दृष्टी देता, मुक्याला वाचा देता, त्याचप्रमाणे याला किंचितही काही दिसत नाही. हा जन्मापासूनच आंधळा आहे. याच्यावर दया करा मामा आणि याला दृष्टी द्या. तो असं सांगत होता. आजूबाजूचे बसलेले भक्त मंडळीसुद्धा मामांना विनंती करत होते की मामा, हा मुलगा शरीराने धष्टपुष्ट आहे. चालायला पळायला याला काही अडचण नाही. हुशार आहे. डोक्याने पण तेज आहे. फक्त याला दिसायला येत नाही. याच्यावर जर तुमची कृपा झाली तर आमचं कल्याण होईल. ह्या बापलेकाचं कल्याण होईल. असे ते आजूबाजूचे बसणारे भक्तसुद्धा बाळूमामांना विनंती करत होते. लोकांचे दुःख आणि त्या लेकराच्या वडिलांचे दुःख ऐकून मामा भावूक झाले आणि मामांनी सांगितले की अरे हो, मी त्याला दृष्टी देईन, पण पुढे काय होणार आहे ते तुम्हाला माहीत नाही र. मामाला माहीत होतं पुढं चालून काय होणार आहे. मामांनी सर्वांचं घराणं ऐकलं आणि मामा म्हणाले की होय, मी त्याला दृष्टी देतो. बाळूमामांनी त्या मुलाला जवळ घेतले, कोंभाळले, माईचा डोक्यावरती हात फिरवला. एका बाजूने तो मुलगा आणि दुसऱ्या बाजूने त्याचा बाप तिथे आणि आजूबाजूला घेरडा करून बसणारे भक्त आजूबाजूला बघत होते. मग बाळूमामांनी त्या मुलाला जवळ घेऊन सांगितलं की अरे बाळा, मी तुला दृष्टी देतो, मी तुला डोळे देतो, पण मी जे सांगेन ते तू करायचं. मुलगा हो म्हणाला. बाळूमामा म्हणाले, अरे बाळा, तुला जेव्हा दिसायला लागल तेव्हा तू फक्त एकच काम करायचं की माझ्या मागं पळायचं, मला तू धरायचं, मला तू चितायचं, मला तू स्पर्श करायचा माझ्या पाठीला. मी पुढं पळील आणि तू माझ्या पाठीला शिवायचं, मला तू धरायचं, तुला दिसायला लागेल. आणि तू जर मला धरलं किंवा शिवलं तर तुला मी कायमचे
दृष्टी देईल. बाळूमामा त्याला सांगत असे की तू जर मला शिवलं तर ती दृष्टी तुला कायमची मी देईल. तू जर मला शिवलं नाही तर मी ही दृष्टी तुझी परत वापस घेईल. तो मुलगा बाळूमामांना हो म्हणाला आणि काय चमत्कार, तर बाळूमामाने आपल्या पुढ्यातील भंडारा काढला. चिमूटभर भंडारा काढून त्या मुलाच्या तोंडावरती फेकला. तेवढ्यात त्या मुलाला काय असा प्रकाश झाला, तर काय तर चमत्कार झाला की त्या मुलाला सर्व काही दिसू लागलं. पण बाळूमामाने सांगितल्याप्रमाणे तो मुलगा बाळूमामाला शिवायला, धरायला बाळूमामांच्या पाठी लागला आणि बाळूमामा सांगितल्याप्रमाणे बाळूमामा पुढं पळत होता आणि तो मुलगा बाळूमामांच्या पाठी लागत होता बाळूमामांना धरण्यासाठी. पण हा बाळूमामा म्हणजे जगाचं पालन करताय, जगाचं कल्याण करताय. ह्या बाळूमामाला कोण शिवणार, कोण धरणार? बाळूमामाला शिवायचं काम म्हणजे साधं सुद्धा नाही मित्रांनो, भक्तांनो. बाळूमामा म्हणजे बाळूमामामुळे आपल्या श्वासाचे ठोकेसुद्धा त्या परमात्म्यामुळं चालू आहे. त्या मालकाला आपण शिवायचं म्हणजे साधं सुद्धा काम नाही. बाळूमामा पुढे पळायचे आणि तो मुलगा बाळूमामांच्या पाठी पळायचा. आजूबाजूला भक्त बसेल होते. भक्तांच्या अवतीभोवती मामा पळायचे आणि तो मुलगा मामांच्या पाठी पळत होता. पळून पळून तो मुलगा खूप थकला आणि एका जागेवरती उभा राहिला. पण बाळूमामाला, या जगाच्या मालकाला शिवणं शक्य नाही. तो मुलगा थकला आणि जागेवर थांबला. बाळूमामा त्या मुलाजवळ गेले आणि त्याला जवळ केलं आणि बाळूमामाने आपल्या पुढ्यातून भंडारा काढला आणि त्या मुलाच्या तोंडावरती टाकला. तोंडावरती टाकल्यानंतर काय चमत्कार झाला की त्या मुलाची दृष्टी परत गेली. तो परत कायमचा आंधळा झाला. बाळूमामाने सांगितल्याप्रमाणे त्या मुलाची दृष्टी कायम गेली. सगळे भक्त मंडळी अचंबित झाले की मामा आंधळ्याला दृष्टी देतात, मुक्याला वाचा देतात आणि का बरं असं केलं असेल, परत का बरं ह्या मुलाला आंधळं गेलं असेल. पण त्याच्या मागं मोठं रहस्य होतं, त्याच्या मागं मोठं कारण होतं. ते फक्त ते बाळूमामाला माहीत होतं. त्यामुळे बाळूमामाने पुढचा विचार करून त्या मुलाला परत कायमचा आंधळा केला. ते काय केलं असेल बरं सांगतो मंडळी, नीट ऐका. बाळूमामांनी त्याची दृष्टी परत घेतली कारण की त्या मुलाच्या हातातून एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल असे 7 खून होणार होते. 7 खून होणार होते आणि त्याचं पाप त्याला जन्मोजन्मी भोगावं लागलं असतं. त्यामुळे बाळूमामांनी त्याची दृष्टी कायम काढून घेतली आणि जन्मतः तो आंधळा होता. त्याला आंधळाच ठेवलं. बाळूमामांनी त्याच्या वडिलाला सांगितले की अरे नाराज होऊ नकोस, याच्या नशिबात नाही हे दृष्टी, त्याला हे अंधत्व पण भोगावंच लागणार आहे. कारण की मी जर दृष्टी दिली असती तर त्याची एक नाही, दोन नाही, तर असे 7 खून होणार होते आणि प्रथम तो पहिला खून त्याच्या आईचा करणार होता. बघा भक्तांनो, बाळूमामा म्हणजे साधा सुद्धा देव नाही. बाळूमामा ब्रह्मांड नाही काय, सगळं जग चालवतोय. बाळूमामाला सर्व माहीत आहे. माहीत होतं की या मुलाकडून 7 खून होणार होते आणि पहिला खून त्याच्या आईचा होणार होता. त्यामुळे बाळूमामांनी त्याला आंधळंच ठेवलं आणि त्या मुलाला त्याला अशी शक्ती दिली की तो बिना डोळ्याचंही तो काहीही काम करू शकतो आणि काही करतो. तो मुलगा सध्या आहे तो जिवंत आहे. त्याची वय खूप जास्त झाली असेल, तो आता म्हातारा झाला असेल. तो एखाद किराणा दुकान चालवतो. भक्तांनो बघा बाळूमामांनी, आणि त्याला कोणतीही नोट, कोणतेही पैसे कितीही दिले तर तो बराबर वापस देतो, बराबर व्यवहार करतो आपल्या दुकानात. त्यामुळे बाळूमामांनी या कारणामुळे त्याची दृष्टी परत घेतली. भक्तांनो, जय बाळूमामा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं, हरसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं.
जो ऐसा समर्थो तो मी जगाचा नातो, गगनाईसा साक्षीभूतो तोही मीच. सर्वांना मानाचा जय. बाळूमामा भक्तांनो, भेटू.